सब्सक्राइब करें मेरे YouTube चैनल को और दबाएं बेल आइकॉन ताकि आप मेरी सारी वीडियो देख सकें। भक्त प्रल्हाद स्वामींचा जन्म झालेला आहे। भगवान नारद मुनींच्या आश्रमामध्ये कयाधू माताला प्रसूत काळासाठी पाठवावं असे राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांनी सूचनावादा अधिकार सल्ला हिरण्यकशिपूला सांगितल्यानंतर कयाधू माताला प्रसूत काळासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलं। कयाधू माता या ठिकाणी प्रसूत झाल्या आणि कयाधू मातांनी एका बालकाला जन्म दिला। त्या बालकाचं नाव भक्त प्रल्हाद। भक्त प्रल्हाद रोज एक सकाळी वाळूची मूर्ती तयार करायची, तिची प्राणप्रतिष्ठा करायचे, तिला नैवेद्य दाखवायचे आणि संध्याकाळी ती वाळूची मूर्ती नदीमध्ये विसर्जन करायची। असं बरेच दिवस झाल्यानंतर एक दिवस वाळूची मूर्ती बनवली, त्याची प्राणप्रतिष्ठा केली, परंतु ती वाळूची मूर्ती नदीमध्ये विसर्जन करायची राहून गेली। ती ही समोरची मूर्ती आहे, तिला उग्ररूप नरसिंह असं म्हणतात। उग्ररूप म्हणजे हिरण्यकशिपूला बघितल्यानंतर जे उग्ररूप तयार झालं किंवा आपल्या नरसिंहाच्या आरतीमध्ये आहे उग्र रूप प्रगटे तो सिंहवदन। सिंहवदन म्हणजे सिंहाचं मुख, तो उग्ररूप नरसिंह या ठिकाणी आहे। आणि पलीकडे जी मूर्ती आहे तिला शामराज असं म्हणतात। श्याम म्हणजे शांत, नरसिंह स्वामीचं शांत झालेलं रूप तिला शामराज असं म्हणतात। मूळ मूर्ती ही आहे, ही काळ्या पाषाणाची मूर्ती आहे। ही मूर्ती बघत बघत भक्त प्रल्हादांनी समोरची मूर्ती तयार केली, पण देवानी बनवलेल्या मूर्तीपेक्षा भक्तांनी बनवलेली मूर्ती श्रेष्ठ म्हणून ही मूर्ती या ठिकाणी आणली। नाशिक पाशी विंचूर नावाचं गाव आहे, त्या विंचूरचे हे सरदार विठ्ठल शिवदेव दानी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून प्रल्हादकृत नरसिंह मूर्ती सिंहासनारूढ केली। सांप्रत देवालयाचा जीर्णोद्धार संपादकापासून पंचम पुरुष म्हणजे रघुनाथराव विठ्ठल शिवदेव यांनी या मंदिराचे पूर्णत्व करून नरसिंह मूर्ती विराजमान केली। या ठिकाणी तुकाराम महाराजांनी येऊन या ठिकाणी कीर्तन केल्याचा दाखला आहे। समर्थ रामदास स्वामी आलेले, तुकाराम महाराज या ठिकाणी आल्यानंतर तर तुकाराम महाराजांनी एक अभंग जिथला परिसर बघितल्यानंतर लिहिला। त्या अभंग असा आहे, उमारामाये कसरी वाराणसी ते पंढरी गयातीची गोपाळपूर प्रयाग निरा नरसिंहपूर। नरसिंहपूरला दक्षिण प्रयाग असं म्हणतात। जर पंढरपूर दक्षिण काशी असेल तर निरा नरसिंहपूर हे दक्षिण प्रयाग आहे। दक्षिण प्रयाग म्हणजे या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। इकडून आलेली नीरा नदी, इकडून आलेली भीमा नदी आणि इतर लक्ष्मीच्या मंदिराच्या वरून एक स्पॉट मधून पाणी वाहतं, त्याला म्हणतात गुप्त सरस्वती। त्यामुळे या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वरला सर्व चालणारे विधी तुमचे नारायण नागबळे असू, त्रिपिंडी श्राद्ध असू, कालसर्पदोष असू, सर्व प्रकारचे विधी या ठिकाणी केले जातात। अलीकडे बोलायचं म्हणलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं हे कुलदैवत आहे। साहेबांची प्रचंड नरसिंहावरती श्रद्धा आहे। 267 कोटी रुपये या मंदिरासाठी म्हणजे देवस्थानसाठी त्यांनी दिलेले। त्यामध्ये दोन्ही बाजूला 2 बंधारे आहेत, 80 खोल्यांचं भक्तिनिवास आहे। हे सर्व पुरातत्व विभाग डेहराडूनचे पुरातत्व विभागाचं ऑफिस आहे आपलं। त्या ऑफिस पासून सगळी सूचना वगैरे देऊन आता हे मंदिर आहे तसं भव्य बनवण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी पहाटे 5 वाजता काकड आरती करून मंदिर उघडलं जातं। 12 वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांच्या पूजा अभिषेक वगैरे त्या उत्सव मूर्तीवरती चालतात। बरोबर 12 वाजता 8 भाताच्या मुदी, 8 पुरणाच्या पोळ्या आणि 5 तांबूलाची विडे असा याचा महानैवेद्य असतो। आपल्या नरसिंहाला पुरणपोळी आवडते आणि बेसनाचे लाडू। बरोबर 12:15 वाजता इथं देवस्थान ट्रस्ट मार्फत अन्नछत्र आहे। भात भाजी पोळी आमटी शिरा असे इथं महाप्रसाद असतो। संध्याकाळी 2 बेसनाचे लाडू आणि केशरी दूध याने मंदिर बंद केले जातं। लक्ष्मी नरसिंह भगवान की जय।